नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. पूर्वी सांधेदुखी हा आजार उतार वयातील आजार म्हणून ओळखला जायचा, मात्र आता हा आजार तरुण वयातही होऊ शकतो. त्याची कारणं अनेक आहेत, पण त्यातील मुख्य कारण आहे ते म्हणजे अनुवांशिक दोष. उतार वयात हाडं ठिसूळ झाल्यानं, सांध्याची झीज झाल्यानं, शरीराचं वजन, गुडघे अथवा जोड सांध्यांना न पेलवल्यानं सांधेदुखीचा त्रास वाढतो. मग या आणि अशा प्रकारच्या विविध सांधेदुखीवर कोणते उपाय आहेत, याच विषयी आपण आज अधिक चर्चा करणार आहोत आरोग्यम धनसंपदामध्ये. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपला विषय आहे सांधेदुखी आणि होमिओपॅथी उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष इनामदार सर. या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्ते. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर संतोष इनामदार यांनी BHMSc पदवी पुण्यातून घेतली आहे. गेल्या 10 वर्षापासून ते नम्मा वैद्यशाळेमध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. लोकांमध्ये होमिओपॅथीविषयी जनजागृती करणं, होमिओपॅथी मेडिकल कॅम्प घेणं यासारखे अनेक उपक्रम ते राबवत आहेत. आणि आता आपण प्रश्नाकडे थेट पडूया. सर, सगळ्यात साधा, सरळ, सोपा, प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे संधिवात, आर्थरायटिस आणि सांधेदुखी म्हणजे नेमकं काय, साध्या सोप्या शब्दात? साधारणतः आता असं असतं की जेव्हा तुमच्या सांध्यांमध्ये जर सातत्यानं वेदना होत असतील, जर सातत्यानं वेदना जर राहत असतील, तर त्याला आपण संधिवात वगैरे म्हणू शकतो. साधारण असं असतं की नॉर्मल फेनॉमेना आपला असा असतो की जनरली जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, दैनंदिन जीवनातली आपली कामं करतो, किंवा आपण थोडे वजन उचलत असतो, किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटीज करत असतो, त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपल्या सांध्यांमध्ये, आपल्या बॉडीमध्ये हे वेदना व्हायला चालू होतात. ह्या वेदना जे असतात हे साधारण आपण एक्सरसाइज केल्यानंतर किंवा अशा जे वेदना चालू होतात, हे जेव्हा रेस्ट घेतो आपण त्यावेळेस ते कमी होतात. हे युजली नॉर्मली घडत असतं. पण काही केसेसमध्ये असं आपल्याला दिसून येतं की त्या वेदना जे असतात, जे सांध्यांमधल्या वेदना आहेत, जे मसल्स मधले पेन्स आहेत, हे आपण रेस्ट घेतली तरी कमी होत नाहीत. मग अशा वेळेस रुग्ण काय करतात, थोडे मेडिसिन्स घेतात आणि ते वेदना कमी करायचा प्रयत्न करतात. पण मात्र त्यांना असं आढळून येतं की ते वेदना आपण मेडिसिन्स घेतल्यानंतरही कमी होत नाहीत. मग अशा कमी न होणाऱ्या वेदनांना सातत्यानं त्या वेदना राहिल्या तर तुम्हाला अर्थरायटिस असू शकतो, हे असं आपण समजलं तर काय हरकत नाही. नक्कीच. या पण तिन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या. खरं तर पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक जो सुरुवातीला मी बोललो की नेहमी असं म्हटलं जातं की पूर्वी असं वाटायचं की हा वृद्धापकाळात होणारा रोग आहे, पण आता याचं फार असं वय राहिलेलं नाहीये, अगदी तारुण्याच्या वयातही होतो. याची नेमकी कारणं काय आहेत? कारण हे प्रश्न समजून घेतलं तर निदान कारण याच्याकडे आपण पुढे जाऊया. काय कारण आहेत की आता हा कुठल्याही वयात संधिवात होऊ शकतो? आता साधारणतः पूर्वी कसं असायचं की ओल्ड एज मध्ये साधारणतः 60-50च्या पुढेच हा संधिवाताचा आजार दिसून यायचा. पण आता हा ऍडल्ट एज मध्ये सुद्धा बऱ्यापैकी दिसून येतो. म्हणजे 20 to 40 एज मध्ये सुद्धा हा दिसायचा, म्हणजे मध्यम वयी मिडल एज मध्ये सुद्धा बऱ्यापैकी दिसून येतो. आता हा स्मॉल चिल्ड्रन्स मध्ये सुद्धा दिसण्याचे कारण आहेत. ह्याला बरीच कारणं आहेत. त्याला कारण म्हणजे तुमचा लठ्ठपणा असू शकतो, तुमचे व्यायामाचा एक्सरसाइजचा अभाव असू शकतो, पोषक आहाराची कमतरता असू शकते, तुमच्या जे बॅड हॅबिट्स आहेत त्या गोष्टी असू शकतात. ते आपण हळूहळू पुढे पाहू शकतो. पण साधारणतः कसं असतं की जेव्हा स्त्री आणि पुरुषांमध्ये हा कॉमनली घडणारा आजार आहे, पण स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. साधारणतः हा वेटशी रिलेटेड, त्याचं वेटशी, वजनाशी रिलेटेड असणारा हा आजार आहे. वयोमानाने होणारा पहिल्या काळात होत होता, पण आता जो यंग एज आहे, यंग एज मध्ये पोषक आहाराची कमतरता आणि व्यायामाचा अभाव, नॉन एक्सरसाइज न केल्या कारणाने जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या संधिवाताचा जेव्हा आपण विचार करतो, आता आपल्या लक्षात आलं की हा कुठल्याही वयात येऊ शकतो, पण तो नेमका झालाय किंवा आपल्याला तो संधिवातच आहे हे जाणवण्यासाठी त्याची लक्षणं समजून घेण्याची गरज आहे. तर काय असतात ही लक्षणं? साधारणतः मी या शोद्वारे मी प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो की संधिवाताची लक्षणं हे स्लोली डेव्हलप होतात. म्हणजे साधारणतः काय होतं की तुमच्या सांध्यांमध्ये वेदना चालू होतात. हे वेदना सुरुवातीला अगदी कमी प्रमाणाच्या असतात. ज्या ऍक्टिव्हिटी आपण नॉर्मली करत असतो, म्हणजे
साधारणतः सहज चालणे, एका बाजूला वाकणे, वळून चालणे, पायऱ्या चढणे, ह्या क्रिया करताना आपल्याला थोडंसं गुडघ्यांमध्ये, सांध्यांमध्ये त्रास होण्यास सुरुवात होते. पण मात्र हेच पुढे वाढून वेदना असह्य व्हायला लागतात. म्हणजे आम्ही त्याला न्यूरोलॉजिकल पेन्स म्हणतो. तो सांधा सुजू शकतो, त्या सांध्याचा आकार बिघडू शकतो, तो सांधा लाल होऊ शकतो, त्या सांध्यांमध्ये गरमपणा येऊ शकतो, सांध्यांमध्ये असा कडकड असा आवाज येऊ शकतो. साधारणतः सांधा मुवमेंट्स करण्यामध्ये आपल्याला फार प्रयत्न करावे लागतात. ज्या ऍक्टिव्हिटी आपण नॉर्मली करू शकत होतो त्या ऍक्टिव्हिटीज आपण नॉर्मली करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याचे थोड्याशा वेदनेचं प्रमाण थोडंसं जास्त असते आणि सांध्यांमध्ये सूज प्रमाण जास्त असते. नक्कीच आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणालात की वाढलेलं वजन आणि व्यायामाचा अभाव ही बहुतांशी वेळेला कारण ठरतात. तर हे दोन घटक संधिवाताला निमंत्रण देणारे असतात का? साधारणतः कसं आहे की हे जी गोष्टी आहेत संधिवाताला निमंत्रण देण्याची मेन कारण आहेत. साधारणतः वजन हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजे त्याला त्याचं विश्लेषण असं आहे की साधारण आपल्या बॉडीमध्ये फॅट्स, चरबी, मेद म्हणतो आपण त्याला, ते कुठे जास्त प्रमाणात जमा होतं तर साधारणतः आपल्या पोटावर आणि मांड्यांच्या पुढच्या बाजूला आणि मांड्यांच्या मागच्या बाजूला इकडे आपलं फॅट्स जास्त जमा होतं. मग ते पोटावर असणारं फॅट्स हे कमरेच्या बोन्सवर त्याचं वेट पडतं. त्याच्यानंतर त्याचं वजन मांड्यांवर पडतं. मांड्यांवरचं वजन नॅचरली तुमच्या गुडघ्यांवर, कार्टिलेजवर पडतं. मग हे याच्यातून काय होतं तर नॅचरली आपल्याला आई वडिलांपासून आलेला एक सांधा असतो, म्हणजे जेनेटिकली आलेला असतो, तो स्ट्रक्चर डिस्टर्ब होतो. म्हणजे काय तर बॉडी ऍक्सेस डिस्टर्ब होतो. म्हणजे कुठला ऍक्सेस डिस्टर्ब होतो? आपल्या कमरेपासून जो गुडघ्यापर्यंत असतो, गुडघ्यापासून जे खालच्या गोट्यांपर्यंत असतो, तो बॉडी ऍक्सेस डिस्टर्ब झाल्या कारणाने, त्याच्या बोन्सवर वेट पडल्या कारणाने हे सगळे प्रकार जे वजन वाढल्याने मग तुम्हाला आर्थरायटिस किंवा संधिवात होऊ शकतो. दुसरं महत्वाचं कारण आहे की एक्सरसाइज. म्हणजे व्यायाम आपण एक्सरसाइज कशासाठी करतो की जेणेकरून आपले मसल्स कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात. कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झाल्यानंतर काय होतं? साधारणतः बॉडी कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झाल्यानंतर आपल्या मसल्स मधला किंवा सांध्यांमधला टोन मेंटेन राहतो. तो टोन मेंटेन राहिल्या कारणानं आपण हे सगळं सर्क्युलेशन चांगलं होतं. पण आता हे असं बऱ्याचशा केसेसमध्ये किंवा बऱ्याचशा रुग्णांमध्ये, बऱ्याचशा पेशंट्समध्ये असं बऱ्यापैकी जाणून येत आहे की ड्यू टू दिस स्ट्रेस अँड स्ट्रेन, म्हणजे आता जॉब प्रोफाईल कुणा लोकांचे खूप हेक्टिक झालेले आहेत, जिथे हेक्टिक झाल्यामुळे एक्सरसाइजला फार महत्व दिलं जात नाही. मग त्या एक्सरसाइजला तुम्ही नाही महत्व दिलं तर त्याचे कारण असं होतं की तुमची टोनिसिटी, बॉडी टोनिसिटी मेंटेन केली जात नाही. बॉडी टोनिसिटी न मेंटेन केल्या कारणाने मग नॅचरल आहे तुमचे फॅट्स डेव्हलप होतात, तिथल्या मसल्स असतात, तिथले जे स्नायू असतात ते कमकुवत बनतात आणि मग तुम्हाला आर्थरायटिसची किंवा संधिवाताची लक्षणं दिसायला चालू होतात. नक्कीच या सगळ्यामध्ये संधिवाताचे नेमके प्रकार किती असतात? साधारणतः आम्ही त्यांना 3 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे तो म्हणतो ऑस्टिओ आर्थरायटिस, त्याला संधिवात असं म्हणतो. सेकंड आहे तो म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याला आमवात असं म्हणतो. आणि थर्ड असतो जो युरिक ऍसिडच्या लेवलशी संदर्भात असतो, त्याला गाऊट किंवा गावठी आर्थरायटिस असे म्हणतो. साधारणतः ह्या तिन्हीची कारणं डिफरंट आहेत. ते मी डिफरंट कारण तुम्हाला समजून सांगू इच्छितो. फर्स्ट कारण असं आहे की संधिवाताचा पहिला जो कारण आहे तो डिजनरेटिव्ह चेंजेस. म्हणजे डिजनरेटिव्ह म्हणजे काय की दोन हाडांमधील जी आपल्याला नैसर्गिकरित्या देवाने घडवून दिलेली किंवा अशी गादी असते, त्याला गुळगुळीत अशी गादी असते, त्याची झीज होते. त्याची झीज झाल्या कारणाने तुमच्या जे स्नायू असतात, नसा असतात, त्या दबल्या जातात. त्या दबल्या गेल्यामुळे तुम्हाला पेन्स वगैरे होण्याची सुरुवात होते. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे सायनोइल फ्लुइड असते ते सायनोइल फ्लुइड तुमच्या सांध्यांमधून कमी होतं आणि त्याच्यामधून तुम्हाला वेदना, त्यांची सूज वगैरे इतर चिन्ह दिसायला चालू होतात. हे कधी घडतं? हे ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये घडतं. रुमॅटॉइड आर्थरायटिसचं कारण असं असतं की तो ऑटो इम्युन डिझीज आहे. ऑटो इम्युन म्हणजे काय असतं की साधारणतः तो आपल्याच रक्तपेशी आपल्या विरोधात काम करायला चालू करतात. हे का होतं तर आपली रोगप्रतिकार शक्ती भयंकर कमी झालेली असते. मग ही रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्या कारणानं आपल्याच पेशी आपल्या सांध्यांच्या भोवतीच्या इनर लाइनिंगला इन्फेक्शन करतात. मग त्याच्यापासून मग परत तोच त्रास होतो की सांधा सुजू शकतो, सांध्याला गरमपणा येऊ शकतो, सांध्यांमध्ये मुवमेंट्स करायला त्रास होतो, उठताना बसताना त्रास होतो. हे असं रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये घडतं. आणि त्याच्यानंतर तिसरा आणि महत्वाचा पार्ट आहे त्याला गाऊट म्हणतो आपण, गावठी आर्थरायटिस. ह्याच्यात काय होतं की हे युरिक ऍसिडची लेवलमध्ये संदर्भात असतो. आपल्या शरीरातील युरिक ऍसिड लेवल वाढल्यानंतर ते किडनी हे नॉर्मली काय असतं की किडनी बरोबर जेवढी लेवल हवी आहे आपल्याला ब्लडमध्ये तेवढीच ठेवून बाकीची आपले मूत्रविसर्जना थ्रू नॉर्मली आणत असते. पण आपल्या एका वेळेस असं स्टेज येते की युरिक ऍसिड लेवल आपल्या शरीरातल्या वाढतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते युरिक ऍसिड लेवल्स वाढल्यानंतर किडनी त्या प्रमाणात ते एक्सक्रीट करू शकत
शकत नाही. मग ते एक्सक्रीट न करू शकल्या कारणाने काय होतं, ते एक्स्ट्रा झालेलं युरिक ऍसिड जे आपल्या रक्तामध्ये आहे ते आपल्या बारक्या बारक्या सांध्यांमध्ये युरॅनेट क्रिस्टल्स म्हणून जमा होतं. मग त्या पेशंटला परत तशाच वेदना चालू होतात. म्हणजे त्यांच्या हाताच्या बोटाचे सांधे वाकडे होतात, छोट्या छोट्या म्हणजे आपल्या अंगठ्याला लालसरपणा यायला चालू होतो, तो मुवमेंट्स करायला त्रास होतो. इव्हन असं दिसून येतं की आपले हात सुद्धा आकडायला, बोट सुद्धा अशी वळणं झालेत, अशी सिम्पटम्स दिसायला चालू होतात. नक्कीच हे विस्तृत सांगल्यानंतर प्रश्न येतो की मग प्रत्येक प्रकारच्या संधिवाताची काय लक्षणं असतात? आता प्रत्येक वाताच्या संधिवाताची जी लक्षणं असतात ते थोडेसे कोरॅटरली बघितलं तर सर्वांचे सारखेच असतात. जवळजवळ सर्वांना पेन्स असतात, पण हा वेदना जी असतात प्रत्येक तिन्ही प्रकारामध्ये वेदना ह्या न्यूरोलॉजिकल असतात, असह्य अशा वेदना असतात. आणि असह्य अशा वेदना असल्या कारणानंच ते जास्त प्रमाण दिसतात. पण मात्र सूज, त्याच्यापासून होणारे मुवमेंटचा त्रास किंवा त्याच्यापासून जी तुम्हाला हालचाल करायची असते, ह्या सगळ्या जवळजवळ सारख्याच असतात. एक नॉर्मल या सगळ्याच्या संदर्भात प्रश्न असं नेहमी म्हटलं जातं की जास्त चालल्यामुळे म्हणे हाडाचं वंगण कमी होतं आणि त्यामुळे संधिवाताचं प्रमाण वाढ. एकीकडे व्यायामाचा अभाव हे जसं कारण आहे, तसं तुमचं सायकल चालवणं, शारीरिक कष्ट वाढले हे देखील कारण ठरू शकतं का संधिवाताला? अगदी करेक्ट आहे तुमचं, की कधी कधी काही प्रमाणात कसं आढळून आलेलं आहे की आपल्या शरीराला जास्त चालल्या कारणानं जास्त झीज होते. आपल्या शरीराची झीज झाल्या कारणानं कार्टिलेजची डिजनरेशन होतं आणि त्याच्यातून सुद्धा संधिवात होऊ शकतो. पण आता मी या शोद्वारे प्रेक्षक वर्गांना एवढं सांगू इच्छितो की आपल्या बॉडीची मेटाबॉलिझम समजून घेऊन आपण त्या पद्धतीने एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. थोडक्यात असं आहे की आपण आपल्या बॉडीला नॅचरली जे फिट आहे, जे नैसर्गिकरित्या आपल्याला जे योग्य आहे अशा पद्धतीचेच व्यायाम केले पाहिजेत. कारण जर एक्सरसाइज तुम्ही जर जास्त प्रमाणात केले तर तुमची झीज होऊ शकते, तिथला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. अगदी योग्य प्रमाणे योग्य आहार आणि योग्य एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. योग्य आहार, योग्य एक्सरसाइज हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत डॉक्टर, पण नेमका होतो कशामुळे हा संधिवात? आता साधारणतः संधिवात जो होण्यामागचे कारण जे आहेत त्याची कारणांमध्ये एक पहिलं महत्वाचं कारण आहे की पोषक आहाराची कमतरता. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि B12, परत आयर्न, फोलिक ऍसिड्स, परत विटॅमिन्स हे गरजेचे असतात. पण हे गरजेचे जे पोषक आहार आहेत या आहारांना आता ह्या ट्रेस आणि स्ट्रेनच्या लाईफमध्ये फार महत्त्व दिलं जात नाही. ह्या गोष्टीमध्ये ज्याचे त्याचे जॉब प्रोफाईल्स हे डिफरंट झाल्या कारणाने जीवनाचे वेळ अनियमित झाले आहेत. आता नॉर्मली आपल्याला असं पाहायला मिळतं की कधी काही जॉब प्रोफाईलच्या कारणाने कधी 4 वाजता जेवण घेतलं जातं, रात्री 11 वाजता जेवण घेतलं जातं. हे थोडंसं कुठंतरी जे 4चं जेवण आहे आणि रात्री 11चं जेवण आहे, दिस गोज अगेन्स्ट नेचर. हे निसर्गाच्या विरोधात गेलेली घटना आहे. हे मी ह्या शोद्वारे प्रेक्षक वर्गांना असं सांगायचा प्रयत्न करतो की जेवढे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहून नेचर्स रूल फॉलो करून जेवढं आपण राहील त्या पद्धतीने चांगलं असते. कारण त्याच्यातून आपल्याला आजाराची उत्पत्ती कमी होते. जर आपण नेचरच्या अगेन्स्ट गेलो म्हणजे पोषक आहाराची कमतरता पडते. क्विक खाणं, हेक्टिक लाईफमुळे, स्ट्रेस आणि स्ट्रेनमुळे आपण जेवणाला फार महत्त्व देत नाही, पोषक आहारांना महत्त्व देत नाही. काही केसेसमध्ये असं आढळून आलं आहे की जे फास्ट फूड घेतात, फक्त फास्ट फूड घेणे, थोडेसे इतर फूड्स खाणे आणि त्याच्यामुळे त्याची कमतरता, जी बॉडीमध्ये जी पोषक आहार जायला हवेत, विटॅमिन्स द्यायला हवेत, ज्याच्यातून बोन तुमचे चांगले होतील. पण आता असं झालंय की ह्या कमतरतेमुळे, विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे, D3च्या कमतरतेमुळे, B12च्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ बनतात. हाडं ठिसूळ बनल्यानंतर त्याची जी प्रोग्रेस असतात त्याच्यापासूनच तुम्हाला हे सगळे संधिवाताचे प्रकार चालू होतात. या निमित्तानं स्ट्रेस लेवलचं जे प्रमाण असतं ते प्रमाण हे तुमच्या अर्थातच खाण्यावर परिणाम करतं, तुमच्या जीवनशैलीवर परिणाम करतं. वाढलेला स्ट्रेस लेवल आणि जंक फूड हे देखील प्रकार संधिवाताला आमंत्रण देणारे ठरतात का? हो, कारण आता कसं आहे की वाढलेली स्ट्रेस लेवल आणि जंक फूड याच्यामुळे संधिवाताचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. आत्ताच्या युगात हीच पद्धत जास्त प्रमाणात चालू झाली आहे. त्याच्यामुळेच आम्ही जे जॉब प्रोफाईलच तुमचे एवढे हेक्टिक आणि स्ट्रेस स्ट्रेनची रिलेटेड झालेले आहेत की त्याच्या कारणाने असं जाणवून येते की तुम्ही त्या स्ट्रेस फॅक्टर्समुळे प्रॉपर फूड घेतलं जात नाही, प्रॉपर एक्सरसाइज केले जात नाहीत, प्रॉपर टायमिंग पाळले जात नाहीत. म्हणूनच मी आवर्जून सांगतो की आपण जेवढं निसर्गाच्या विरोधात जाईल तेवढे आपल्याला आजाराचे प्रमाण जास्त वाढणार आहे. त्यामुळे जेवढं निसर्गाशी संलग्न राहून जे नैसर्गिक पद्धतीनं जे चाललेलं आहे तसं जेवणाच्या आणि तुमच्या खाण्याच्या आणि झोपेच्या वेळेचे करेक्ट नियोजन केलं तरच तुम्हाला
या संधिवातापासून थोडी मुक्तता मिळू शकते. नक्कीच आपल्यासोबत आणखीनही काही प्रश्न आहेत, ते प्रश्नही आपण उपस्थित करणार आहोत. कारण संधिवात झाला की नुसतं तेल लावून भागेल का, किंवा काहीतरी वेगळं करून भागेल का, तुमच्या मनातले सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि होमिओपॅथी उपचार, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संतोष इनामदार. इनामदार सर, एकच सगळ्यात संधिवात हा शब्द म्हटला की साधारणपणे त्या भागाला गरम पाण्याचा शेक, खोबरेल तेल किंवा काहीतरी तात्पुरता दिलासा देण्यासाठी एक उपचार पद्धती जी दैनंदिन जीवनशैलीत असते, ही खरंच प्रभावी आहे का, आणि किती धोकादायक आहे, त्याचं निदान करणं ही किती गरजेचं असतं? साधारणतः घरगुती उपायाप्रमाणे त्याला तेल लावणे किंवा सांध्यांवर गरम पाणी ओतणे किंवा मग इतर काहीतरी पाल्यांचं औषध लावणे किंवा त्याला टाईट बांधून ठेवणे, हे सर्व प्रकारातून त्या सांध्याची आपण जास्तच वेदना करतोय, तो आजार आपण जास्त वाढवतोय, हे आपण लक्षात पहिल्यांदा घ्यायला हवं. कारण ह्या अशा सर्व जी होममेड ट्रीटमेंट्स असतात ह्याने ते आजाराचा प्रकार जास्त वाढत जातो. ऍक्च्युली कसं आहे की तुम्हाला कुठला संधिवात आहे, त्याच्यापासून काय त्रास होतोय, हे योग्य पद्धतीनं आणि ते योग्य डॉक्टरनेच त्याचं निदान करणं गरजेचं असतंय. नक्कीच हा सगळ्यात महत्वाचा, कारण बहुतांशी 90% जनमानसामध्ये या ट्रीटमेंट चालतात. पण मी सांगू इच्छितो की नमा वैद्यशाळा ही जी आपली औषधालय आहे, हे सगळ्यात मोठं आज प्रभावी संजीवन ठरतंय या संधिवातावर. कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते? आमच्या नमा वैद्यशालेमध्ये जे आम्ही आता औषध प्रणाली जी करत आहोत त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो की आम्ही नमा वैद्यशालेमध्ये सध्या आम्ही इथे नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन अशा पद्धतीनं आम्ही आता ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज तयार केले आहेत. जे ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज आहेत आमचे, ते जुनाट आजारासाठी जे तुमचे क्रॉनिक डिझिजेस आहेत याच्यामध्ये खूप प्रभावी ठरत आहेत. तर ते आता हे नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथी म्हणजे काय, तर नॅनो म्हणजे काय असतं की साधारणतः अगदी लहान, नॅनोलॉजी हे सर्वांना परिचयाची विषय आहे. नॅनो म्हणजे अगदी लहान, आम्ही अगदी मिनिमम डोस देतो. मिनिमम म्हणजे काय की ज्याच्यापासून आपल्याला कसलाही साईड इफेक्ट होत नाही, ते अगदी मिनिमम म्हणजे अगदी लहान पद्धतीचा डोस देतो. जेनेटिक म्हणजे काय तर आई वडिलांपासून आलेले काही गुणसूत्र आपल्यामध्ये असतात, त्याच्या आधारावर आम्ही ते मेडिसिन देत असतो. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय तर आमचं जनरल म्हणजे फिजिकल, मेंटल आणि जनरल ह्या तिन्ही स्टेट कन्सिडरेशन मध्ये घेऊन आम्ही त्याला ट्रीटमेंट देत असतो. साधारणतः आता ह्याचं एक्सप्लेनेशन मी असं देऊ इच्छितो की जेव्हा आपण एखाद्या सांध्याची वेदना चालू असतात, तेव्हा सांध्यांमध्ये आणि डिप्रेशन लेवल हे कशी एकमेकाशी कनेक्टेड आहे ते मी सांगतो. की जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये अगदी स्लाइट पद्धतीच्या वेदना चालू होतात, त्यावेळेस आपण आपल्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी फार कष्टाने करतो. पण मात्र वेदनांचं प्रमाण वाढल्यानंतर, अगदी असह्य अशा वेदना झाल्यानंतर तो व्यक्ती जो रुग्ण आहे त्याला आपल्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज करण्यात थोडासा त्रास होतो. मग ते डिप्रेशन लेवल्स यायला तिथून सुरुवात होते की मी माझ्या ऍक्टिव्हिटीज करू शकत नाही, माझ्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा डिस्टर्ब व्हायला लागलेत, मी इकडे स्टँडिंग जाऊ शकत नाही, मी अमक्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही, मी लॉंग स्टँडिंग करू शकत नाही, मी लॉंग सिटिंग बसू शकत नाही. ह्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे ते ऍक्टिव्हिटीज तुमच्या मानसिकतेवर परिणाम करतात. मग हे मानसिकतेवर परिणाम झाल्यानंतर तो डिप्रेशन स्टेटमध्ये जातो. म्हणून आम्ही हा कॉन्स्टिट्यूशनल पार्ट घेतलाय, ज्याच्यात आम्ही मेंटल, फिजिकल आणि जनरल सध्याचे एक्झिस्टिंग कंप्लेंट तर घेतोच, पण त्याच्या मानसिक त्रास काय होतोय, त्याला मानसिक दृष्ट्या त्याला थोडंसं डिप्रेशन लेवल आलेली असते, मग हे सुद्धा आम्ही कन्सिडरेशन करून नमा वैद्यशालेमध्ये ट्रीटमेंट देत असतो. आमच्याकडे ह्या नमा वैद्यशालेमध्ये आम्ही नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिनद्वारे आम्ही ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलेज तयार केलेले आहेत. ते ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज आम्ही तुम्हाला मेडिसिन म्हणून देत असतो. ह्याच्यात रुग्णांना बऱ्यापैकी मुळापासून आजार बरा करण्यात आम्हाला मदत होते. आम्ही जे मेडिसिन्स देतो त्याची आमची 3 तत्व आहेत. पहिलं तत्व असं आहे की तो आजार जो अर्थरायटिसचा किंवा संधिवाताचा जो आजार आहे तो मुळापासून बरा झाला पाहिजे. त्याच्यातले दुसरं तत्व असं आहे की त्याचा रिकरन्स म्हणजे तुमच्या वेदना असतील, सूज असेल, ते सायनोव्हेल फ्लुइडची कमतरता असेल किंवा जे काय असेल ते त्याचा रिकरन्स सारखा झाला नाही पाहिजे. आणि तिसरं आणि महत्वाचं तत्व आमचं असं आहे की आम्ही तिसऱ्या तत्वात म्हणजे आम्ही ज्या स्टेजमध्ये पेशंट आमच्याकडे आलाय त्या स्टेजमधून आम्ही त्याला कॉम्प्लिकेशन स्टेजपासून अवॉइड करतो. म्हणजे साधारणतः संधिवाताचा जो पेशंट आमच्याकडे
आपल्याकडे कुठल्याही स्टेजमध्ये जरी आला तरी मेजर सर्जरीज म्हणजे त्याला सांधा बदल करणे, जॉईंट रिप्लेसमेंट करणे किंवा एखादी मोठी सर्जरी करणे, ह्या गोष्टींपासून आम्ही त्याला अवॉइड करतो. ह्या गोष्टी आम्ही अवॉइड केल्या कारणाने तर त्याचे ही जी आमची जी 3 तत्व आहेत, ह्या 3 तत्वावर आम्ही मेडिसिन देत असतो. आता दुसरं आणि इम्पॉर्टंट फॅक्टर असतं असा आहे की जेव्हा आपण सप्लिमेंटेशन देतो किंवा जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये कॅल्शियम, विटॅमिन किंवा B12 हे घटक जेव्हा कमी पडत असतात तेव्हा आम्ही वरून सप्लिमेंटेशन किंवा वरून कॅल्शियमची गोळी किंवा मग इतर जे मेडिसिन्स आहेत किंवा इतर मेडिसिन्स न देता आम्ही मेटाबॉलिझम करून जो कॅल्शियम येतं बॉडीमध्ये साधारणतः आपण खाल्ल्यानंतर आपल्या पचनक्रियेतूनच ते मेटाबॉलाइज्ड कॅल्शियम, विटॅमिन्स ह्याचं देण्याचा प्रयत्न करतो. कारण पचनक्रिया चांगली केली तर त्या पचनक्रियेतून जे मेटाबॉलाइज झालेलं कॅल्शियम आणि B12 असते किंवा विटॅमिन D3 असते दॅट विल बी म्हणजे त्याच्यातून तुमचे सांधे चांगले बनतात, त्याच्यातून हाडं ठिसूळ होत नाहीत, ते हाडं तुमची मजबूत बनतात. अशी वेगळ्या पद्धतीची आणि मुळापासून ट्रीट करण्याची पद्धत आमच्या नमा वैद्यशालेमध्ये आहे. नमा वैद्यशालेमध्ये आम्ही जी ट्रीटमेंट देतोय ही ट्रीटमेंट अशा मेंटली, फिजिकली आणि जनरली आणि प्लस रूट कॉज पासून ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. आता वेळ कमी आणि म्हणून अगदी शेवटचा प्रश्न की या सगळ्यात जर नमा वैद्यशाळेला भेटायचं असेल किंवा त्या ट्रीटमेंट संदर्भात आजचा जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांनी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने संपर्क साधा? आता टोल फ्री नंबरवर जो आमचा नंबर येतोय तिथे तुम्ही कॉल करू शकता, तुमच्या वेदनांचं तुमचे विश्लेषण करू शकता. आमच्या शाखा सध्या सोलापूरमध्ये शिंदे चौकात चालू आहे, दुसरी शाखा आमची पुण्यामध्ये डेक्कनमध्ये आहे आणि तिसरी आम्ही मुंबईमध्ये दादरमध्ये चालू आहे. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स याच्यावर काम करतायत आणि तुम्हाला जर वेदना किंवा ते संधिवाताची सुरुवात जरी असेल तरी तुम्हाला इथे संपर्क साधू शकता आणि संपर्क साधून मग तुमची पुढची ट्रीटमेंट घेऊ शकता. या सगळ्या ट्रीटमेंटचा विचार करताना काय आवाहन कराल की आज शेवटचं संधिवाताचा आणि नमा वैद्यशाळेचं ज्यांना झालं त्यांनी आवर्जून काय याचा लाभ घ्यावा? आता ज्या लोकांनी मी जसं सांगितलं तुम्हाला, जर आजार तुम्हाला संधिवाताचा आजार हा कुठल्याही स्टेजला असला तरी मेजर सर्जरीजला किंवा मेजर ऑपरेशनला न जाता तुम्ही नमा वैद्यशालेमध्ये आला तर आम्ही तो कॉज तुम्हाला मुळापासून बरा करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला त्याचे वारंवार होणारे जी साईन सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, दुखावा आहे तो होऊ देणार नाही. आणि मेजर महत्वाचं म्हणजे तुमचे जे कॅल्शियम सप्लिमेंटेशन्स आहेत, जे विटॅमिन्स लागतील ते आम्ही तुमच्या शरीरातून तुमची पचनक्रिया चांगली करून ते तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. आता या 2 गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थरायटिसमध्ये व्यायामाचा आणि एक्सरसाइज आणि वेटचा तर आपण पाहिलं, पण तिसरा आणि महत्वाचा आहे की तो म्हणजे धूम्रपान सुद्धा करू नये. कारण काही बॅड हॅबिट्स सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतात, तर बॅड हॅबिट्स सुद्धा ठेवू नये अशी मी तुम्हाला आवाहन करतो. नक्कीच इनामदार सर, अत्यंत सुंदर आणि जो प्रत्येकाच्या जीवनातला म्हणजे अगदी 5 माणसांच्या मागे 4 माणसांना जो असलेला जी व्याधी आहे त्या व्याधीबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोललात. या सगळ्याबद्दल मनापासून आभार. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.